प्रेक्षकांनो, आज ना आपला जरा भ्रम निराश झाला असं म्हणायला हरकत नाहीये। हा जो युवराज आहे ना, तो स्वतःच्याच मनाशी बडबड करत असतो त्या आउट हाऊसच्या बाहेर। अहो कारभारीन, तुम्हाला जळवायसाठी आम्ही मितालीशी साखरपुडा करतोय, पण तुम्ही कारभारीनच आहात तर समोर या ना। काय गिच्चा कारभार चालू आहे? खरं खोटं करायला मला नाटक केलं होतं मी खरं खोटं करायला मितालीशी लग्नाचं नाटक करत होतो, पण आता माझ्या अंगाशी येणार आहे। बोला पिऊबाई बोला, तुम्ही कारभारीण असाल तर मीच जाऊन तपासू का? नाही म्हणजे मला काहीतरी पुरावा सापडला पाहिजे, मी त्यांच्या खोलीत जाऊन तपासू का? नाही, पण असं कोणाचं तपासणं योग्य नाहीये, पण आता मला ह्या कारभारीण आहेत की नाही हे बघावंच लागेल। आता हे असं म्हणून तो आउट हाऊसमध्ये जातो। त्याला असं वाटतं ती छबीची काळजी घेतेय ना पिऊबाई, तोपर्यंत हा झडती घेईल, म्हणून त्याने आता तिची झडती घेतली आहे खोलीची। म्हणजे त्या आउट हाऊसमध्ये जाऊन तिचं सामान चेक केलंय, तर त्यामध्ये त्याला काही बांगड्या वगैरे सापडतात आणि बॅगही चेक करतो, पण कुठे सापडत नाही। आता तो विचार करतो, ह्या जर माझ्या कारभारीण असतील तर यांचं डोकं नक्कीच तिरपांगडं चालत असणार आहे, काहीतरी कुठेतरी लपून ठेवलं असणार आहे, कारण यांना असं वाटतंय आपण यांना ओळखू नये। काय असेल बरं, काय असेल? आता तो विचार करायला लागतो, तर तिथे फ्लॉवर पॉट दिसतोय त्याला खाली पडलेला, आणि त्याच्यातनं ते लॉकेट खाली पडतं। म्हणजे त्याच्या हातानं तो पडतो खाली आणि ते लॉकेट त्यात दिसतं त्याला, आणि तो बघतो आणि त्याच्या पक्क लक्षात येतं की हीच कारभारीण आहे। युवराज विचार करतोय की हे लॉकेट तर माईसाहेबांनी दिलं होतं माझ्या कारभारणीला, पण जर माईसाहेबांनी दिलं तर ह्या पिहूकडे कसं काय आलं? आणि ही जर पिहूच असेल तर का लपवत असेल? पण निरीताईकडे दिले असेल का कारभारणीनं जाताना, तू सांभाळून ठेव म्हणून? काय काही समजणसं झालंय युवराज, काहीतरी विचार कर। आणि हीच जर माझी कारभारीण असेल तर मग तिचा चेहरा कसं काय बदलला? नाही 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 युवराज धोंडे पाटील, तुमची साधी गोष्ट कशी काय लक्षात आली नाही? या पिहूबाई आमच्या कारभारणीचं सोंग तर घेऊन आल्या नसेल, म्हणजे या तोतया तर नसतील, यांनीच आमच्या कारभारणीच्या जीवाचं काही बरं वाईट नसेल ना केलं? अरे देवा, हे कसं काय शक्य असेल? पण ह्या पिहूबाईचं वागणं हुबेहूब माझ्या कारभारणीसारखं कसं काय? हुबेहूब अगदी तेच वागणं, तेच बोलणं, तीच स्टाईल। आता त्याला पुन्हा एकदा फ्लॅशबॅक आठवतोय पिंकीचा, म्हणजे पिहू जशी जशी घरात आली ते सगळं त्याला आठवतंय, आणि ते आठवून तो स्वतःच्याच मनाशी विचार करतो की नाही 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 नाही, तुम्ही समद करू शकता, पण तुमची पिंकीगिरी तुम्ही नाही सोडू शकत। तुम्हीच आमच्या कारभारीण आहात, हो तुम्हीच आमच्या कारभारीण आहात पिहूबाई। पण जर का त्या कारभारीण नसल्या तर? आता त्याने पुन्हा ते लॉकेट हातात घेतलंय आणि सगळं सामान त्याने जागेवर ठेवून दिलंय पिहूचं, आणि आता पुन्हा तो आउट हाऊसच्या बाहेर येऊन विचार करायला लागलाय। आणि तेवढ्यात पिहू आलीये तिथे समोर। आता युवराज तिला जाब विचारतो, कोण आहे तुम्ही? सांगा पटकन, कोण आहे तुम्ही? माईसाहेबांनी तुम्हाला दिलेलं, म्हणजे माझ्या कारभारणीला दिलेलं लॉकेट तुमच्याकडे कसं काय आलं? आता ही पिंकी आधी थोडीशी हबकते असं दाखवलं त्यांनी, म्हणजे घाबरते, आणि मग म्हणते असं काय करता? माईसाहेबांनी मला दिलंय तर ते माझ्याकडेच असणार ना? आता ती आधी आउट हाऊसमध्ये बघते की ह्याने तपासणी केलेली दिसतीये आउट हाऊसची, आणि मग त्याला म्हणते कारण मीच आहे तुमची कारभारीण। आणि मग युवराज तिच्याकडे खूप वेळ बघायला लागतो। ही पिहू म्हणत असे, मीच आहे तुमची पिंकी आणि तुमची सरपंच बाई पिंकी युवराज धोंडे पाटील, अहो मीच आहे तुमची कारभारीण। युवराज म्हणतो, नाही 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 खोटं बोलताय तुम्ही, हे बघा तुमचा चेहरा कसं काय बदलल? काय पण बोलताय का? तुमच्यावर कसं काय विश्वास ठेवायचा आपण? आता पिंकी म्हणते, माझा चेहरा नाही ओळखता आला तुम्हाला, मान्य आहे मला, पण माझं मन पण नाही ओळखू शकला का तुम्ही? अहो मी किती संकेत दिले धनी तुम्हाला, किती इशारे केले की मीच तुमची कारभारीण आहे, तुम्हाला ओळखता नाही आलं का धनी? आता ती युवराजला जवळ घेऊन म्हणते, धनी खरंच मीच आहे हो तुमची कारभारीण। धनी का ओळखत नाही आहात तुम्ही मला? मीच आहे तुमची कारभारीण। युवराज आता तिला मागे सारतो आणि म्हणतो, हे बघा टच करू नका। पिंकी म्हणते, काय अजून तुमचं चालूच आहे का धनी ते टच वगैरे? युवराज म्हणतो, ही आमच्या दोघांमधली प्रायव्हेट गोष्ट तुम्हाला कशी काय कळली? आता पिंकी रडायला लागते, डोळ्यात अश्रू आणते आणि म्हणते, अहो मीच आहे हो तुमची कारभारीण, आता तरी ओळखा धनी मला। आणि मग खरंच युवराजला पटतं की अरे हो, ही गोष्ट तर आमच्या दोघांमधली होती आणि हिला कशी काय कळली? म्हणजे हीच आमची कारभारीण आहे। आणि तो पटकन तिला जवळ घेऊन म्हणतो, कारभारीण तुम्ही आम्हाला का सोडून गेला होतात आणि का सोडून गेलात तुम्ही? सांगा मला आधी, आता नका लांब ठेवू तुम्ही मला तुमच्यापासून। आणि दोघंही खूप इमोशनल झाले जसं दाखवलंय त्यांनी। खरं तर प्रेक्षकांनो, हे खरं असतं ना तर मला पण सांगायला जास्ती छान वाटलं असतं। आता ही पिंकी म्हणते की मी मृत्यूच्या दारातून परत आले तुमच्यापाशी, आता फक्त मृत्यूच मला पुन्हा वेगळं करू शकतो धनी, मी नाही सोडून जाणार आता। युवराज खूप खुश होतो आणि म्हणतो, म्हणजे खरंच माझी कारभारीण आली आहे, आता मी जगाला ओरडून ओरडून सांगणार, आल्या आमच्या कारभारीण आणि आल्या आमच्या कारभारीण, असं तो मोठ्या मोठ्याने ओरडतोय। आणि पिंकी पण खूप खुश झाली आहे असं दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो। दोघंही एकमेकांसोबत आनंद साजरा करताय आणि आपला भ्रमनिराश झाला इथे। तेवढ्यात तिथे ती पिहू येते आणि अशी चुटकी वाजवते याच्या डोळ्यासमोर, अहो इथे काय करताय तुम्ही? काय काय चाललंय तुमचं? म्हणजे युवराजला जे काही पडलं ते स्वप्न पडलं होतं,
पण हां, त्याने ते लॉकेट बघितलं एवढं मात्र खरं आहे. पिहू त्याला म्हणत असते, "इथे काय करताय तुम्ही?" तेव्हा हा युवराज म्हणतो, "नाही, ते काल तुम्ही आमच्यापाशी आलात ना, आज आम्ही तुमच्यापाशी आलोय. आम्ही हेच सांगायला आलोय की आम्ही तुम्हाला पाहिजे ते मदत करू. आमच्या कारभारणीवरती जे काही बालंट आलंय ना, ते दूर करायला आम्ही शक्य ती सगळी मदत तुमची करायला तयार आहे." पिंकी खूप खुश होते आणि म्हणते, हे ऐकून तर दिल गार्डन गार्डन झालं बघा. आणि युवराजला तिच्या प्रत्येक वाक्यावर आता खात्री पटायला लागली आहे की तीच आहे त्याची कारभारी. पण ही काही स्वतःहून सांगना आणि तो काही स्वतःहून विचारना. ती गोष्ट वेगळी. आता लगेच ही पिंकी काहीतरी विषय काढते, तुमची तर आता एंगेजमेंट होणार आहे ना, आप तो किसी और के हो जाओगे. तेव्हा हा युवराज म्हणतो, एंगेजमेंटच्या जागी आहे, पण हे काम माझ्यासाठी आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. तयारीला लागा, आपण उद्या जाऊयात. असं बोलून हा निघून गेलाय. पण आता ह्याचे विचारचक्र चालू झालेत प्रेक्षकांनो. हा सतत विचार करतोय काय गौड बंगाल असेल. तेवढ्यात तिथे भाला येतो आणि म्हणतो, काय युवराज दादांनी बोलवलं मला, युवराज दादाच इथे नाहीये. युवराज वळतो त्याच्याकडे बघून, मग हा भाला म्हणतो, अरे युवराज दादा काय दिसताय तुम्ही. भाल्याची ऍक्टिंग मात्र जबरदस्त आहे प्रेक्षकांनो. हे कॅरेक्टर काही बदलत नाही, ते मात्र बरं आहे. भाल्या म्हणतो, काय दादा कसला शर्ट, कसला ग्लास सोडून तुमच्या हातात कप. युवराज ते जाऊ दे सगळं, ते इकडे तू आधी बस खाली, मला तुला काहीतरी सांगायचं. भाल्याला सांगत असतो, त्या पिहूबाई आम्हाला असं दाखवताय ना की त्या सरपंच बाईचे, तुला माहिती आहे का ते लॉकेट गावलंय आम्हाला त्यांच्याकडे, माझ्या कारभारणीचं जे माईसाहेबांनी दिलं होतं. भाल्या तू काही म्हणतात तो तयाच आहे. भाल्या म्हणतो, काय सांगताय दादा, लई पोचलेली दिसते मग बाई ती. आता युवराज म्हणतो, अरे पण चेहऱ्याचं काय करायचं. अरे ती किती जरी सांगत असली सरपंच बाई आहे, पण चेहरा कसं काय बदलल ती, मला सांग. ती तोतयाच दिसते मला. आता भाल्या म्हणतो, अरे मी तर तुम्हाला बोंबलून सांगू लागलो की ती बाई तोतयाच आहे, ती तुम्हीच चाललं होतं ती सरपंच बाई आहे. दादा तिचं लग्न पण झालेलं आहे, मी तुम्हाला हेच तर सांगत होतो. युवराज म्हणतो, अरे भाल्या हे बघ, आमचा मेंदू सांगतोय आम्हाला की त्या सरपंच नाही आहेत, पण आमचं मन आम्हाला सांगतं रे की त्या आमच्या कारभारीनच आहे. ए बाबा सरपंच बाई म्हण नाही तर कारभारीन म्हण, मी कन्फ्यूज होऊन जाते प्रेक्षक. युवराज म्हणतो, अरे भाल्या म्हणून तर तुला बोलवलंय. भाल्या म्हणतो, लई मोठा प्रॉब्लेम आहे, आपण न सोडवू हा प्रॉब्लेम, पण तुम्हाला उद्या वेळ आहे का. नाही म्हणजे आपण जरा दवाखान्यात गेलो असतो, तुमचं मन आणि मेंदू चेक केलं असतो आपण. युवराज म्हणतो, ए येड्या तुला इथून खाली फेकल ना, तुलाच दवाखान्यात न्यायची गरज आहे. आता दवाखाना हा शब्द ऐकल्यावर युवराजचे पुन्हा इंडिकेटर लागलेत आणि तो काहीतरी आठवतो आणि म्हणतो, ए भाल्या सरपंच बाईंनी शेवटचा व्हिडिओ पाठवला होता, तो आठवतो का तुला. ताईसाहेब जेव्हा दवाखान्यात ॲडमिट होत्या तेव्हा, थांब मी तुला तो व्हिडिओ दाखवतो. आता युवराजने भाल्याला तो व्हिडिओ दाखवलाय की त्या व्हिडिओमध्ये शेवटचं पिंकी बोलत नाही का, तो सरपंच रेकॉर्ड करतो तो व्हिडिओ की मी तुम्हाला नकली औषधं दिले, म्हणजे पिंकी कन्फेस करत असते, तो व्हिडिओ त्यांनी दाखवलाय. आता युवराज विचार करायला लागतो की हा व्हिडिओ कुठे शूट केला असेल रे आणि कोण असेल त्यांच्यासोबत. भाल्या म्हणतो, हो दादा त्या दिवशी वहिनी तर सरपंच ऑफिसच्या गोडाऊनला होत्या ना दादा, तिथलाच व्हिडिओ दिसतोय हा, पण त्यांच्या सोबत कोण असेल. आणि हे दोघं सोबत बोलतात. उपसरपंच, भाल्या चाल लवकर, शोधायला जावं लागेल सगळं. अरे खरं खोटं करायला जाऊ, चल निघ पटकन. फारच लवकर लक्षात आलं नाही युवराजच्या. असो आता ही पिंकी विचार करायला लागते की धनी एवढे अस्वस्थ का होते, आणि तिला ते फ्लॉवर पॉट दिसतं तिथे आणि ती घाबरून जाते. अरे देवा, हे लॉकेट फ्लॉवर पॉटच्या बाहेर कसं काय पडलंय, कोण आलं होतं इथे, मी तर हे आतमध्ये ठेवलं होतं. बापरे, बापूसाहेब माझी झडती घेत असतील का. नाही, कुणीतरी माझी झडती घेते. बापूसाहेबांना तर कळलंय मी पिंकी आहे म्हणून, पण मग कोण हे सगळं करत असेल. आणि मग तिच्या अचानक लक्षात येतं, म्हणजे धनी आतमध्ये येऊन गेले होते. आणि आता तिच्या लक्षात आलंय की युवराजला कळतंय की तीच पिंकी आहे म्हणून. आणि प्रेक्षकांनो इथे त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय. आता पुढे आपण बघतोय ही मिताली बदकन आपटत असते म्हणून युवराज तिला सावरतो आणि ही पिहू ते बघून जळते. पण आता ही मिताली तिला जळवते की ए पिहू, आमच्या साखरपुड्याला यायचं पण सुशीलाबाई म्हणतात ज्या दिवशी तुमचा साखरपुडा असेल ना त्याच दिवशी आपण यांना श्रीफळ शाल देऊन त्यांच्या घरी परत पाठवून देऊ, म्हणजे पिहूला इथून हाकलून देऊ, असं सुशीलाबाईंचं म्हणणं आहे. आणि बापूसाहेब ते ऐकून खूप खुश झालेत. पण प्रेक्षकांनो सस्पेन्स किती क्रिएट केलाय नाही. बापूसाहेब एरवी सगळ्या गोष्टी सुशीलाबाईंना सांगतात, पण हीच गोष्ट का सांगत नसती. प्रेक्षकांनो एकतर हीच एक मालिका मला जरा सेन्सिबल वाटत होती. प्लीज यांनी आता अतिचं माती करू नये म्हणजे झालं, एवढीच अपेक्षा. तर आता हे पिहू आणि पिंकी एकमेकांकडे बघायला लागले, तर काय होईल पुढे हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे की नाही हे बघूया. प्रेक्षकांनो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.